नमस्ते मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी पूजा कशी करायची ते बघणार आहोत। त्यासाठी मी इथे ताट टाकून घेतलेला आहे आणि मी पिवळा कापड टाकलेला आहे। तुम्ही पांढरा असला तर फारच छान। आज आपण शंकराची पिंडीची पूजा करणार आहोत। त्यासाठी प्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करून स्थापना करून घ्यायची आहे। थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे, त्यावर दीप प्रज्वलित करून ठेवायचं आहे। आणि हे मी विड्याचे पानं घेतलेले आहे 2, ते ठेवायचे आहे। त्यासाठी मी गणपतीचा सकाळीच अभिषेक करून कपडे घालून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे मूर्तीची स्थापना करायची आहे। त्यानंतर आपल्याला शंकराच्या पिंडीची पूजा करायची आहे, त्यांचा अभिषेक करायचा आहे पहिले, त्यानंतर पूजा करायची आहे। मृत्यूलोकाचे देव महादेव हे आहेत आपल्या। आता आपण त्यांचा अभिषेक करून घ्यायचा आहे। बघा, माझ्याकडे अशी पिंड आहे, इथे नाग भगवानही आहे, पिंड पण आहे आणि इथे नंदी पण आहे। तिघांचाही अभिषेक करायचं। पिंडीचं मुख उत्तरेकडे ठेवायचं आहे। आणि आता प्रथम आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे। थंड पाणी घ्यायचं आणि अभिषेकसाठी कच्चं दूध घ्यायचं आहे। मी कच्चं दूध घेतलेलं आहे आणि थंड पाणी, सुरुवातीला पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि ओम नमः शिवायचा जाप करायचा आहे। या प्रकारे अभिषेक करायचं आणि जाप करत जायचं। त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा आहे आणि मग परत पाण्याने अभिषेक करायचं। कच्चंच दूध घ्यायचं। त्यानंतर मूर्तीला छान स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। आता आपल्याला पिंडीची पूजा करायची आहे। त्यासाठी इथे मी प्लेट घेतली आहे, कोणत्याही धातूची घेऊ शकता तुम्ही, चांदीची वगैरे असली तरी चालेल। मी इथे स्टीलची घेतलेली आहे। त्यात थोडंसं तांदूळ ठेवायचे आहे आणि ही मूर्ती स्थापन करायची आहे इथे। आणि त्यानंतर आपल्याला मूर्तीची पूजा करून घ्यायची आहे। आमच्याकडे गुलाल आणि बुक्का वाहला जातो, हळद वाहत नाही पिंडीला, आणि अक्षत। अशा प्रकारे पूजा करतात। फूल वाहायचं आहे आणि बेल हे उघडच वाहायचं या प्रकारे। आणि दिव्याची आणि गणपतीची पण पूजा करून घ्यायची आहे। अशा प्रकारे पूजा करायची। शेवटी कापूर लावायचा। पहिल्या सोमवारी शिवमूठ ही तांदळाची आहे, त्यामुळे मी काय केले आहे, तांदळाला असं दुधाने भिजवून घेतलेलं आहे। आता आपल्याला 3 वेळा ओम नमः शिवाय म्हणून असं मुठीने त्यावर हे टाकायचं आहे तांदूळ। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत असं जाप करत टाकायचं आहे। तुमच्याकडे गळती असेल तर तुम्ही ही अशा प्रकारे गळती पण ठेवू शकता। ही गळती ठेवायची आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा उचलायची। त्यानंतर आपल्याला ते शिवमूठ आहे त्यातले तांदूळ थोडे आपल्या धान्यात टाकायचे आणि उरलेले तांदूळ आपण पक्ष्यांना वगैरे टाकू शकतो। अशा पद्धतीने श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी पूजा करायची आहे।
कशी वाटली तुम्हाला माझी साधी सोपी पूजा कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.